अहो त्या दिवशी खामगावला माझी ओपनच्या गावामध्ये माझी निवडणूक काढली आणि एका माझ्या कार्यकर्त्यांनी कैलास नवल्याने पैन लावले का देवराम लांड्याचा जर जातीवादी आहे तर मग आम्ही का त्यांच्याबरोबर. माझ्याबरोबर मला का जातीवादी म्हणून ओपन आणि आदिवासी असं का भेदभाव केला जातो? कधीच नाही. मी जर कधी जातीवाद केला असेल तर दाखवा आणि 5 लाख रुपये मिळवा. मी पैन लावली. आता तुम्ही आदिवासी नाही, तुमची माय किती मैत्री आहे. काका आदिवासी नाही, काकाची माय किती मैत्री आहे. त्या खामगावचा उपसरपंच आदिवासी नाही, त्याची माय किती मैत्री आहे. तसं काय नाही, फक्त यांना भांडवलच नाही माझ्यावर बोलायला, म्हणून काहीतरी पेरायचं. ओपनच्या गावात निधी दिला नाही म्हणतात. तुम्ही उदाहरण घ्या, ती मध्ये एक क्लिप ऐकली तुम्ही, पांडुरंग पवार आणि खंडाळी महाराज. मला काय जण म्हणले त्या खंडाळी महाराज बाहेर द्या, म्हणला मी नाही बाहेर देणार. पांडुरंग पवार काय म्हणला, त्याला आता फसवायचंय म्हणला, त्याला गोळवा ठेवायचंय, त्याला तिकीट द्यायची नाही. पांडुरंग पवार माळकरी. कोण आहे माळकरी. म्हणला देवराम लालला गोळवा ठेवायचा, त्याला तिकीट द्यायची नाही. कोण म्हणला, पांडुरंग पवार. माळकरी. माळकरी येतो बिचारा, मग त्याला तिकीट नाही. तिकीटही गेली आणि अध्यक्षपदही गेलं. पाप कोणता बाप आहे का, सांगा मला. पाप कोणता बाप आहे का. पांडुरंग पवारच्या सुनेची तिकीटही गेली आणि अध्यक्षपदही गेलं, आणि तो काय म्हणायचा, देवराम लांडेच्या सुनेला तिकीटच नाही, त्याला गोळ उठवायची. मग तोच गोळ होत राहिला. त्याच्यामुळं दुसऱ्याला खड्डा खणला का तो खड्ड्यामध्ये आपण पडतो. पांडुरंग पवारने मला खड्डा खणला, त्या खड्ड्यात पांडुरंग पवार पडला. मी शेफ झालो, मला तिकीटही भेटली, माझी सून निवडून येणार आहे. तुम्ही त्या महाराज काय ना पोपट महाराजांचा आभार व्यक्त केलं पाहिजे. पोपट महाराजा मी पाया पडलो. खामगावला खंडू पाटलांचा 5.5 महिने होते, मी त्यांच्या पाया पडले, ते हसले. मी मीडियासमोर बोलतोय, पोपट महाराज हे व्हिडिओ बघा माझा. लय लोक होते, मला काय करायचं, तुमच्यावर टीका केली, मी पाया पडलं. म्हणलं त्यांना आठवण. मी दोन्ही पाय धरून पोपट महाराजांच्या पाया कुठं पडलो, खंडू महाराज पाटील खामगाव, त्यांचे 5.5 महिने होते त्या कार्यक्रमात. ते आले होते महाराज आणि ते बसले होते. माझं भाषण संपलं, मी त्यांच्या पाया पडलो, पण मी त्यांच्या पाया पडल्यानंतर ते हसले, मला समाधान वाटलं. तुम्ही आता काही महाराज लोक आहेत ती म्हणजे पोपट महाराज सारखे अजून ते सतत असतात तुमच्या म्हणजे राजकारणामध्ये ओळलेत, ते तुमच्यावर टीका वगैरे पण करतात, करायला नाही हवी. तुम्ही त्यांच्याबद्दल कधी काय बोलत नाही. त्या महाराजांना माझ्या शुभेच्छा, ते माझे दैवत आहेत. जेवढं माळकरी महाराज आहेत, जेवढं वारकरी आहेत, तेवढ्यांसाठी मी त्यांना सलाम करतो. त्या महाराजांनी माझे बोलले तरी ते आज न उद्या म्हणतील आपण चुकलो होतो, अध्यक्ष निवडून आली. त्यांना कळणार आहे मी कधीच वारकऱ्यांबद्दल, वारकरी ह्या जगात आहेत म्हणून आपण तरलोय. वारकऱ्यांची माळकऱ्यांची टाळ करण्याची पुण्य आहे म्हणून हा जग तरलाय. जर वारकरी नसते तर दुनिया बुडाली असती. म्हणून माझं सर्व वारकऱ्यांना विनंती आहे, बाबांनो तुम्ही किती माझ्या बोलले तरी मी तुमच्याबद्दल एक शब्द कुठं चुकीचा बोलणार नाही. माझ्याकडून कधी चुकीचा शब्द गेला तर माझा कांदारा. पोपट महाराजांना पण पोपट महाराज माझं नम्र विनंती आहे, पोपट महाराज एकदा पाया पडले, अजून एकदा तुमच्या घरी येऊन पाया पडणार आहे. पोपट महाराजांच्या घरी जाऊन मी त्यांच्या पायावर डोकं ठेवणार आहे. पोपट महाराज मला माफ करा, साष्टांग दंडवत घालतो का पोपट महाराज तुम्ही माझ्यासाठी, वारकरी पंथातले माझ्यासाठी तुम्ही दैवत आहेत. तुम्ही जरी माझ्यावर बोलले तरी मी तुमच्यावर नाराज नाही. तुमच्या दर्शनाला मी 2 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या घरी येणार आहे. 9 तारखेनंतर. आता 9 तारखेच्या आत जाणार आहे मी.